नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। आइए देखते हैं आज की खास खबर। भंडारा में माता निकली कुमाता। 22 जून को भंडारा जिले के पौनी तहसील में हुए एक 26 दिन की बच्ची की मौत की गुत्थी सुलझ चुकी है। इस बच्ची का शव घर के ही बाथरूम में पानी की टंकी में मिला था। गौतम नगर पौनी की अल्फिया निश्चय रामटे के नामक महिला के खिलाफ अपनी ही बच्ची को डुबोकर मारने का मामला दर्ज किया गया था। इसमें फिरियादी ने अल्फिया के खिलाफ अपनी बेटी को मारने का शक जाहिर किया था, मगर एक माँ ही अपनी नवजात बच्ची को मार सकती है, इस पर कोई विश्वास नहीं कर रहा था। लेकिन पुलिस की छानबीन में अल्फिया द्वारा ही अपनी खुद की बेटी को मारने की बात स्पष्ट हो गई। इसकी जानकारी खुद पुलिस निरीक्षक सोलसे ने दी है। गौतम वार्ड येथे एक 26 दिवसाच्या मुलीची पाण्याच्या टाकीत टाकून हत्या करण्यात आली आहे असा तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने फिर्यादीने तक्रार देताना मुलीची आईच ही संशयित आरोपी आहे असा त्यांनी संशय व्यक्त केला। परंतु एक माता आपल्या जन्म दिलेल्या 26 दिवसाच्या मुलीला कशी काय मारू शकते याबाबत तपास यंत्रणा सुद्धा संभ्रमात होती। माननीय पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर आणि पवनी उपविभागाचे DYSP श्रीमती शेंडगे मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन करून सदरच्या घटनेचा सखोल तपास करून उलगडा करावा असा आम्हाला आदेश केल्याने सदर गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी हिच्याकडे विचारपूस केली असता तिनेच आपल्या मुलीला पाण्यात टाकून हत्या केल्याची कबुली दिली आहे। 2 जुळ्या मुली झाल्यामुळे तिला एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे होती, परंतु दोन्ही जुळ्या मुली झाल्यामुळे ती नाराज होती, तिला पश्चाताप झाला होता आणि मुलाच्या अपेक्षेमुळे तिने नाराजीच्या याच्यामध्ये आपल्या एक मुलीची हत्या केल्याची कबुली दिलेली आहे। सदर महिलेला माननीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड दिल्याने सदर महिलेची मध्यवर्ती जेल भंडारा रवानगी करण्यात आली है। वर्धा में विवाहिता पर सामूहिक अत्याचार। वर्धा जिले के देवली में सेलसुरा के एक फार्म हाउस पर एक महिला की नौकरी का झूठा लालच देकर बुलाया गया, जहां उसके साथ 6 लोगों द्वारा सामूहिक बलात्कार करने का सनसनीखेज मामला सामने आया है। पीड़ित महिला अपने पति के साथ शाम को फार्म हाउस पर गई थी। उसी वक्त कुछ लोगों ने महिला के पति को पकड़कर रखा था, बाकियों ने एक एक कर महिला से बलात्कार किया। इस मामले में पुलिस ने सभी आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। पोलीस स्टेशन सावंगीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सेलसुरा शिवारामध्ये जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवर पीडित मुलीला आणि तिच्या पतीला आरोपींकडून नोकरी देण्याच्या बहाण्याने बोलवण्यात आलं आणि तिथं बोलवल्यानंतर पीडित मुलीच्या पतीला इतर आरोपितांकडून पकडून बाकी आरोपितांनी पीडित मुलीवर अत्याचार केले। याबाबत पीडित मुलीनं सावंगी पोलीस स्टेशनला प्रतिषेधक येऊन तक्रार दिलेली आहे। पोलीस स्टेशन सावंगी येथे कलम 376 342 आणि 506 भादवी अन्वये अपराध क्रमांक 229/20 दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये एकूण 6 आरोपितांबद्दल माहिती दिली होती। त्यातले मुख्य आरोपी शेखर चंदनखेडे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपूस केल्यानंतर उर्वरित आरोपींनाही पोलीस स्टेशन सावंगीच्या DB पथकानं ताब्यात घेतलेला आहे। याबाबत आरोपींचा आज PCR तपासिक अधिकारी EK शिंगुंजोडे यांच्याकडून घेण्यात येणार आहे। घटनास्थळ पंचनामा झालेला असून घटनास्थळावर पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत आणि पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीकरता सिव्हिल हॉस्पिटल वर्धा येथे भरती करण्यात आले आहे। नागपुर में डॉक्टर घंटावार मामले के 2018 के सभी हजेरी मास्टर गायब। विजय झलके। नागपुर महानगर पालिका के निलंबित डॉक्टर घंटावार दंपत्ति के प्रकरण ने एक नया मोड़ ले लिया है। इस मामले के नवंबर 2018 के पहले के सभी हजेरी मास्टर गायब होने का मामला उजागर हुआ है। 2 दिन के भीतर मास्टर न मिलने की स्थिति में घंटावार दंपत्ति और रजिस्ट्रार के विरोध में पुलिस में FIR दर्ज की जाएगी। इसकी जानकारी मनपा स्थायी समिति अध्यक्ष विजय झलके ने दी है। काल सभागृहात अनेक विषयांवर चर्चा झाली।
त्यानंतर माननीय महापौरांनी त्याबाबत रुलिंग दिलं की डॉक्टर गंटावार दाम्पत्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात यावे। तसेच त्यांच्यावर जे आरोप मान्य सदस्यांनी केले की यांनी बोगस सह्या मस्टरमध्ये केलेल्या आहे, हाजरी रजिस्टरमध्ये बोगस सह्या केल्या आहे, त्याबाबत माननीय महापौरांनी तात्काळ ते हाजरी मस्टर प्रशासनाने आपल्या ताब्यात घ्याव्या, आयुक्तांनी आपल्या ताब्यात घ्याव्या असे सांगण्यात आले। त्यानुसार विभागाचे काही अधिकारी काल तिथे गेले, त्यांनी तिथे हाजरी मस्टर आपल्या ताब्यात घेतलं। मात्र नोव्हेंबर 18 पासून आतापर्यंतच केवळ हाजरी मस्टर त्यांना प्राप्त झालं। त्यापूर्वीचे जे हाजरी मस्टर होते ते अद्यापही त्यांना मिळाले नाही। त्याबाबत शोध सुरू असल्याचं प्रशासनाच्या वतीनं प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे। 2 दिवसाचा वेळ त्यांना देण्यात आलेला आहे। 2 दिवसात जर ते हाजरी मस्टर जे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि ज्या डॉक्युमेंटच्या आधारावर आरोप मान्य सदस्यांनी केलेले आहे आणि त्याच्या अनुषंगाने मान्य महापौरांनी डॉक्टर दाम्पत्यांना निलंबनाची कारवाई करायला सांगितली, हे अत्यंत महत्त्वाचं असं डॉक्युमेंट असल्यामुळे तात्काळ ते डॉक्युमेंट शोधण्याचे निर्देश प्रदान करण्यात आले आणि जर 2 दिवसात हे डॉक्युमेंट प्राप्त झाले नाही तर या संदर्भात त्या पोलीस स्टेशनमध्ये FIR करण्याची सुद्धा प्रशासनाला त्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहे। मला असं वाटते प्रशासन निश्चितच याबाबत शोध घेऊन ते सर्व मस्टर आपल्या ताब्यात घेईल आणि माझ्या अध्यक्षतेखाली जी चौकशी समिती तयार झालेली आहे त्या चौकशी समितीची बैठक होऊन यात सर्व विषयांची रीतसर चौकशी केल्या जाईल आणि चौकशीनंतर जर कोणी दोषी आढळून आलं तर त्याचं निलंबन कायम राहील आणि जर ते सर्व न्यायसंगत किंवा नियमानुसार जर असलं तर याबाबत सभागृह पुढील कारवाई करेल। निर्देशानंतर निलंबन झालं आहे का? निश्चितच सभागृहातील महापौरांच्या रुलिंगनंतर सोमवार मंगळवारपर्यंत प्रोसिडिंग तयार होईल आणि निश्चित त्यांचं निलंबनाची प्रक्रिया सुरू होईल, कारण एक वेळा सभागृहाने निर्देश दिल्यानंतर त्याचं निलंबन कोणी थांबवू शकणार नाही। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।